आज खाल्ली ही गरमागरम चायसोबत उपवासाची बिस्किटं. तर आज होता माझा गुरुवार उपवास. मग सकाळी चायसोबत ही बिस्किटं खाल्ली, त्यानंतर खाल्ला मँगो. मग संध्याकाळी मी स्टेशनला आलेली. मला केक बनवायचं काही सामान घ्यायचं होतं. हल्ली रील्समध्ये बरेच फ्रेश मँगोचे वेगवेगळे डेझर्ट येतात. तर मला पण फ्रेश मँगो पासून मी स्वतः बनवलेला केक खायचा होता. मग ते सर्व सामान घेतलं आणि आली मी घरी. या मम्मीने मिरच्या सुकायला घातलेल्या त्या काढल्या आणि मग संध्याकाळी आम्ही मस्त रेडी होऊन आलो लग्नात. आमच्या घरातलंच लग्न आहे. आज फर्स्ट डे होता तांदूळ दळायचा आणि मग इथे नाश्त्यामध्ये होता कटलेट आणि स्प्रिंग रोल. तेच खाऊन उपवास सोडला. त्यानंतर मोजिटो पिला आणि मग खाल्ल्या या पापड्या. आणि या बघा, या माझ्या भाच्या आहेत, त्याने सगळ्यांनी मस्त पंजाबी लुक केलेले, सगळ्या खूप भारी दिसत होत्या. त्यानंतर मग आम्ही जेवायला आलो. जेवणामध्ये डाळ भात, भेंडी मसाला, मटकीची भाजी, जिलेबी, कटलेट, पापड, मिरची, लोणचं, भाकरी असं बरंच काय काय होतं आणि सगळं जेवण खूप भारी होतं. पण त्यातली मला भेंडीची भाजी खूप आवडली. त्यानंतर मग इथे बँड पण होते, तर सगळे नाचत होते आणि मग आम्ही इथे मस्त फोटोशूट वगैरे करून घेतला. आणि आता आमचा जिशू स्वतःहून कधीतरी जेवायचा प्रयत्न करतो स्वतःच्या हाताने. त्यानंतर मग थोडा वेळ तिथे बसलो आणि मग मी निघाली. मला उद्या मँगोचा केक बनवायचा आहे, त्यासाठी आजच मी हा मँगो स्पॉन्ज बनवून ठेवलेला आहे.